महाराष्ट्रामध्ये बीजेपीचे आमदार निलेश राणे यांनी काही दिवसापूर्वी औरंगाबाद शहरामध्ये येऊन एक धार्मिकता तेढ निर्माण करण्याचं जे महापाप केलंय त्याचा सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया जाहीर निषेध करत आहे. अरे निलेश राणे या औरंगाबाद शहरामध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम तुझ्यात एवढी हिंमत असेल. अरे तुझी उंची 1.5 फुटाची, अहमदनगर का तू बोलतो काय? अरे अहमदनगरला येऊन अरे तुझ्यामध्ये जर हिंमत असेल तर आमच्या एसडीपीच्या कार्यकर्त्याच्या समोर येऊन तू मुस्लिम समाजाच्या मस्जिदीमध्ये काय घरामध्ये जायची तुझी हिंमत नाही, पण सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या एका कार्यकर्त्याच्या समोर येऊन तू भिडून दाखव. जर तू तुझ्या बापाची औलाद असेल, अरे 1.5 फुट्या आमचा एक कार्यकर्ता तुला बंद झाला. अशोक यादव साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अशोक यादव साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. नितेश राणे 1.5 फुटे को अरेस्ट करो, अरेस्ट करो, अरेस्ट करो. तू या औरंगाबाद शहर असेल, अहमदनगर असेल, या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचाराचा फुले शाहू आंबेडकरांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा हा महाराष्ट्र आहे. आणि तुझा बोलूचा तरी कोण आहे आम्हाला माहिती आहे. या देवेंद्र फडणवीसला आम्ही सांगू इच्छितो की हे दलित राजकारण काही दिवसापूर्वी कोल्हापूरमध्ये जाऊन विषय काढाचा प्रकार आपण हाताळता एक विचित्र एका समाजाला टार्गेट करता हे निंदनीय आहे. आणि तुमच्या ह्या प्रवृत्तीचा, तुमच्या अशा दलित राजकारणाचा आम्ही निषेध करतो. आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही बीजेपी वाल्यानो, संघ परिवारानं या मनोवादी फाशीवादी विचाराच्या संघटना, त्या संघ परिवाराच्या 56 संघटना आहेत, त्या संघटनेला आम्ही जाहीर सांगू इच्छितो की तुम्ही महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिमाचा तेढ निर्माण करून तुमच्या जातीय रंग देऊन तुमच्या येणाऱ्या 2024च्या विधानसभेला तुम्ही समोर जात आहेत. इथल्या मुस्लिम समाजाला तुम्हाला दाखवून दिलंय, तुमची जागा तुम्हाला दाखवलेली आहे, तुमच्या पायाखाली वळून सरकलेली आहेत. येणाऱ्या 2024च्या विधानसभेला तुमचं या महाराष्ट्रामध्ये काही निभाव लागणार नाही. म्हणून तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिमामध्ये भांडण लावायचे आहे, मराठा ओबीसीमध्ये भांडण लावायचे आहेत, मराठा दलित मुस्लिमामध्ये भांडण लावून वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये तुम्हाला भांडण लावून तुमचं दलित राजकारण तुम्हाला सिद्ध करायचं आहे. पण आम्ही सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर साहेबांनी दिलेल्या संविधानावर आम्ही चालतो. आमचा अंत पाहू नका, कारण तुमच्या अन्यायाला काहीतरी सीमा असली पाहिजे. जर तुम्हाला समोर लढायचं असेल तर समोरच्या लढाईला तयार राहा. हिंदू व मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करून हे 1.5 फुट्या हे बाप लेका ज्यांना दुसरा काही धंदा नाही, ज्यांना फक्त सकाळी उठल्या टीव्हीवर जायचं आणि इथला सोशल मीडियाही, इथला इलेक्ट्रॉनिक मीडियाही, मी त्यांनाही सांगू इच्छितो की मोठभरात तुम्ही बीजेपीचे दलाल राहता. उठल्या त्या का तोंडाचं तोंड आम्हाला बघावं लागतं. त्याच्या बापाच्या तोंडावर त्याचं तोंड सुद्धा काळं पडलेलं आहे. कारण जर हिंदू मुस्लिमामध्ये यात महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जर जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करून आपली पोळी भाजवायची असेल, देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही या महाराष्ट्राचे गृहमंत्री आहात, तुम्ही प्रत्येक ठिकाणी मुस्लिमांवर अन्याय करता. मुस्लिमांनी काय तुमच्या बापाचं उक्त खाल्लंय का? कुठलंही असेल. देवेंद्र फडणवीस शर्म करो, शर्म करो, शर्म करो, देवेंद्र फडणवीस शर्म करो, शर्म करो, शर्म करो. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये त्या देशामध्ये सुद्धा न्यायनवी बचतीचा मुद्दा असेल, 3 तलाकचा मुद्दा असेल, या ठिकाणी सगळ्या गोष्टी तुम्ही मुस्लिमांवरच का घातला. मुस्लिम म्हणजे बोलत नाही याचा अर्थ असा नाही या देशावर. आणि तुम्ही प्रत्येक ठिकाणी जे बलात्कारी आहेत, आज बदलापूरचं प्रकरण घ्या, बदलापूरचं प्रकरण तिथला पदाधिकाऱ्याची शाळेमध्ये बलात्कार झाला, ती शाळा बीजेपीच्या कार्यकर्त्याची आहे.
ज्या ज्या ठिकाणी बलात्कार होत आहेत, ज्या ज्या ठिकाणी विनाभंग होत आहेत, हे बीजेपीचे कार्यकर्ते आहेत. देवेंद्र फडणवीस साहेब, जरा तुम्हाला स्वतःला लाज वाटली पाहिजे. तुम्ही स्वतः एवढं बेशरम कसे झालात की या पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रामध्ये शिर्या सुरक्षित आहेत, महिलांवर अन्याय अत्याचार होतो, मॉब लिंचिंगच्या प्रकरणामध्ये मुस्लिम समाजाला तुम्ही टार्गेट करता. हे कुठेतरी बंद झालं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया अशा या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला जाहीर असं आव्हान करतोय की जर तुम्ही हे बंद नाही केलं तर सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जासाल त्या त्या ठिकाणी तुमच्या तोंडाला काळे बांधून तुमचे काढ वाहून फिट काढल्याशिवाय राहणार नाही. आम्ही आज जाहीर करतो, आज तुम्हाला एक असा आदेश करतो, विनंती करणार नाही, कारण तुम्ही एवढे बेशरम आहात की तुम्हाला विनंती करण्याची तुमची लायकी नाही. म्हणून आम्ही तुम्हाला या आदेश असा तुम्हाला आव्हान करतो की हे होणारा आणि अत्याचार बंद करा, नाहीतर सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाशी तुमचा सामना आहे. आणि तो सामना आम्ही आमचे सर्व पदाधिकारी, हिंदू, मुस्लिम, भटके, विमुक्त, आदिवासी, ओबीसी, एसबीसी, सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन तुमच्या या धार्मिक तेढे निर्माण करण्याच्या प्रक्रियेला आम्ही जाहीर विरोध करतो. आणि तुमचा बीजेपीचा आणि संघ परिवाराचा हा देवेंद्र फडणवीसांचा जाहीर निषेध करतो. लवकरच राज्यव्यापी आम्ही आंदोलन छोडू असा इशारा या निमित्तानं तुम्हाला देतो. सैयद करीम साहब से गुजारिश करते हैं कि वो क्या बोलते अपनी बात